Good morning students. Today we are going to learn uses of big data. हा बिग डेटा आपण 4.1 हा जो टॉपिक लर्न करत होतो, तर लास्ट पार्ट आपण बघितला नसेल तर तो अगोदर बघून घ्या, नंतर हा आपण सेकंड पार्ट बघत आहोत. ओके, सो युजेस ऑफ बिग डेटा. फर्स्ट वन, लोकेशन ट्रॅकिंग. सो लोकेशन ट्रॅक करण्यासाठी एखाद्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं असेल किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला कुणाला पोहोचण्यासाठी मेसेज पाठवायचा असेल तर लोकेशन ट्रॅकिंगसाठी हा डेटा वापरला जातो. सो बिग डेटा हॅज बीन यूजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ प्लेस. युअर GPS अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डेटा. आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, आपल्याला एखाद्या नवीन ठिकाणी जायचं असेल तर आपण आपल्या फ्रेंड्सला सांगतो मला लोकेशन शेअर कर. मग याचा अर्थ काय की विथ द हेल्प ऑफ दॅट लोकेशन आपण GPS ॲक्टिवेट करतो आणि त्याद्वारे आपण तो प्लेस फाइंड आउट करतो. एकूण डिस्टन्स किती आहे आणि जाण्याचे वेज कोणकोणते आहेत, कोणकोणत्या मार्गाने आपण जाऊ शकतो आपण बघू शकता. सो विथ geographic positioning and radio frequency identification sensors, we get the real-time data about traffic, congestion on a particular route, information if the route is closed or if it is one-way route, understanding accident prone areas etc. बघा, तर आपल्याला काय माहिती आहे का की आपण काय करतो जेव्हा ह्या सर्व गोष्टी गुगल मॅप वापरतो आणि ट्रॅव्हलिंग करतो त्यावेळेस आपल्याला अनेक प्रकारची इन्फॉर्मेशन मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर असतात जे काही वातावरणामध्ये सॅटेलाईट असतात आकाशामध्ये, आणि ते सॅटेलाईट पूर्ण गोष्टी ऑब्झर्व करतात आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन देतात. कोणकोणती इन्फॉर्मेशन अबाउट ट्रॅफिक, मग ट्रॅफिक कुठे आहे, कंजेशन, तुम्ही एक्झॅक्ट तुम्हाला पोहोचण्यासाठी किती मिनिट लागतील हे सुद्धा सांगितलं जातं. तुमचा स्पीड किती आहे हा सुद्धा सांगितलं. तुम्ही गाडीमध्ये बसलेला असता, स्पीडोमीटर तर असतो, परंतु जर समजा आपण एखाद्या बसमध्ये प्रवास करत असताना सुद्धा एक्झॅक्ट आपल्या बसची स्पीड किती आहे हे जर बघायचं असेल तर ते आपण लोकेशन ट्रॅक करू शकता आणि त्या ठिकाणी स्पीड पण बघू शकता. ऑन अ पर्टिक्युलर रूट, एखाद्या रूटवरती किती गर्दी आहे, मग त्याला सबस्टिट्यूट रोड कुठला आहे का ते सुद्धा आपण बघू शकता. इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज, मग तो रूट पुढे क्लोज होत आहे का, जर क्लोज असेल तर त्या ठिकाणी माहिती सांगितली जाते. इफ इट इज वन वे रूट आहे, तो एक वन वे आहे का. बऱ्याच वेळा आपल्याला पोलिसांना फाईन पे करावा लागतो का, तर वन वे रूट असेल आणि आपण जर वेगळ्या दिशेने जात असेल, आपल्याला माहीत नसेल तर मग आपल्याला फाईन पण पे करावा लागतो. सो अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट प्रोन एरियाज, तर आपल्याला ॲक्सिडेंट प्रोन एरिया असेल तर त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं, जसं जर रेड जर असेल तर या ठिकाणी आपल्याला खूप आहे, म्हणजे या ठिकाणी ट्रॅफिक आहे असं आपल्याला दिसून येतं. किंवा ॲक्सिडेंट प्रोन एरिया आहे, वाहने सावकाश चालवा, अशा प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिसून येते किंवा दिली जाते. सो यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. तुम्ही तुमच्या पद्धतीनं हे करू शकता. कमी अंतर असू शकतं परंतु त्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक राहू शकते. जास्त जरी अंतर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कमी वेळामध्ये पोहोचू शकता कारण ट्रॅफिक नसेल तर. सो यू कॅन टेक युअर ओन डिसिजन, तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकता आपल्याला कोणत्या रूटने प्रवास करायचा आहे. सो इफ यू हॅव ऑर्डर समथिंग ऑनलाईन, यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ गुड्स. जसं तुम्हाला माहीत असेल, समजा बघा तुम्ही ऑनलाईन काय ऑर्डर करता तर तुम्ही ट्रॅक करू शकता. जसं तुम्हाला आता तुम्ही ऑनलाईन काय लायसन्स काढता, मग लायसन्स घरपोच येत असतं, मग त्या ठिकाणून डिलिव्हर झाल्यानंतर लगेच मेसेज येतो युअर लायसन्स हॅज बीन डिस्पॅच्ड. मग यू कॅन ट्रॅक, दिस इज युअर ट्रॅकिंग नंबर. तुम्ही ट्रॅक करू शकता, त्या पोस्टमॅनला कॉल करू शकता आहे का नाही, की हा माझा नंबर आहे, ट्रॅकिंग नंबर आहे आणि ॲक्च्युअल मला केव्हा भेटणार ते माझं पार्सल आपण तुम्ही विचारू शकता. सो ह्या सर्व गोष्टी आपल्यासाठी खूप सोयीस्कर झालेल्या आहेत. दिस हॅज इमेन्सली हेल्प द लॉजिस्टिक कंपनीज. ज्या लॉजिस्टिक कंपनी असतात बघा, त्या लॉजिस्टिक कंपनीला याचा खूप फायदा होतो. आणि लॉजिस्टिक कंपनी काय करतात, दे सप्लाय डिफरंट टाईप्स ऑफ गुड्स. वेगवेगळ्या कंपन्या असतात, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गुड्स सप्लाय करणाऱ्या कंपन्या असतात, त्याला आपण काय म्हणतो, लॉजिस्टिक कंपनीज म्हणतो. रिड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट, ते ट्रान्सपोर्टमध्ये जे काही रिस्क असतो, म्हणजे गुड्स इन ट्रान्झिटमध्ये घेऊन जात असताना माल खराब होण्याची शक्यता असते. इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन डिलिव्हरी, तर ते काय करतात, त्याची स्पीड
बी इम्पॉर्टंट आहे, रिलायबिलिटी पण महत्त्वाची आहे आणि जी काही गुड्स आहे ना ती चांगल्या प्रकारे त्यांना पोहोचणे आवश्यक आहे. सो ऑल दॅट थिंग्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी कंपनी. कंपन्यांसाठी खूप महत्त्व आहे. फक्त डिलिव्हरी किंवा स्पीड इज नॉट इम्पॉर्टंट. तर ती वस्तू खराब होता कामा नये, हा सुद्धा घटक आपण बघणं आवश्यक आहे. नेक्स्ट वन आपण पॉईंट बघूया. अंडरस्टँडिंग वेदर पॅटर्न. आपल्याला माहीत आहे वेदर पॅटर्न कॅन अल्सो प्रिडिक्टेड, वी कॅन प्रिडिक्ट. तर हे वेदर पॅटर्न म्हणजे पाऊस कधी पडणार आहे काय नाही किंवा हवामान कसं असणार आहे यानुसार आपण फ्युचर प्लॅनिंग करू शकतो. सो देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाईट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. तर पूर्ण जगामध्ये वेगळ्या प्रकारचे सॅटेलाईट आणि सेन्सर आहेत जे काय करत असतात, पूर्ण म्हणजे जे काही आपलं जे अर्थ आहे त्याच्या सराउंड ते फिरत असतात आणि ते काय पूर्ण प्रिडिक्ट करतात की ॲक्च्युअल आपलं जे वेदर पॅटर्न असणार आहे ते कसं असणार आहे. बातम्यामध्ये सांगितलं जातं ना की पुढील 2-3 दिवस पाऊस पडणार आहे. म्हणजे काय की ते सेन्सर सांगतात किंवा सेन्सरद्वारे एक डेटा असतो, त्या डेटाद्वारे ते ॲनालाइज करतात की व्हॉट थिंग्स इज गोइंग टू बी हॅपन. आता पुढे भविष्यात काय होऊ शकतं ते सांगू शकतात. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बिंग रिसिव्ड फ्रॉम देम. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ती सारखी कलेक्ट केली जाते. हे जे सॅटेलाईट आहेत ना ते डे नाईट काम करीत असतात. सो दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. तर ते वेदरची कंडिशन कशी आहे, वेदर फोरकास्ट कसं असणार आहे, भविष्याचा अंदाज कसा ते घेतला जातो अँड वी कॅन टेक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. आपण ते उपाययोजनासुद्धा करू शकतो. समजा खूप हेवी रेनफॉल होणार असेल तर आपण त्याच्याबद्दल काय करू शकतो, प्रिकॉशन घेऊ शकतो. Weather patterns have gives us warning of impending natural calamities like floods, earthquake, tsunami, etc. तर बघा इम्पेंडिंग म्हणजे अबाउट टू हॅपन म्हणजे काय घडणार आहे अँड कॅलॅमिटी म्हणजे ग्रेट अँड ऑफन सडन डॅमेज. खूप मोठ्या प्रमाणात जी काही नुकसान होत असतं त्याला नॅचरल कॅलॅमिटीज म्हणू शकतो आपण किंवा आपत्ती असं म्हणतो आपण. तर फ्लड असेल, महापूर असेल, भूकंप असेल, सुनामी असेल, यामुळे होणारे जे संभाव्य नुकसान आहे याबद्दलचं आपण प्रिडिक्शन करू शकतो, त्याचा अंदाज बांधू शकतो. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट देम कॅन मेड वेल इन ॲडव्हान्स. आपण काय करू शकतो त्यासंबंधी ॲडव्हान्स प्रिकॉशन घेऊ शकतो. जसं आपल्याला सर्वांना माहीत असतं की खूप हेवी रेनफॉल होत असेल तर आपण त्या ठिकाणी आपले जवान असतील किंवा गव्हर्मेंटद्वारे प्रिकॉशन घेतलं जातं. ओके, मग कॉम्बॅक्ट म्हणजे काय, आपण त्याच्याशी लढाई किंवा सामना करू शकतो. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रिडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. तर ग्लोबल वॉर्मिंगचा सुद्धा आपण अभ्यास करतो अँड व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. या ग्लोबल वॉर्मिंगचा आपल्या लाईफवरती काय परिणाम होत आहे किंवा होणार आहे या गोष्टीचा आपण अभ्यास करतो आहे का नाही. त्यासाठी गव्हर्मेंटद्वारे CNG चे जे काही वेगवेगळे प्लांट आहेत किंवा वेगळ्या प्रकारे गॅस कशा प्रकारे तयार करता येईल आणि कशा प्रकारे ह्या ही ग्लोबल वॉर्मिंग रिड्यूस करता येईल. आत्ताच मी एक बातमी वाचली होती ज्यामध्ये नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं की ट्रॅक्टरसुद्धा CNGवरती येत आहे किंवा CNG हा खूप फायदेशीर असणार आहे डिझेलच्या कम्पेरेटिव्ह डिझेल. तर डिझेलच्या तुलनेने हे CNG खूप स्वस्त असणार आहे आणि इको फ्रेंडली असणार आहे. तर त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग हा जो प्रकार आहे तो थोड्या प्रमाणात रिड्यूस होणार आहे. सो नाव हेल्थ केअर इंडस्ट्री, जी हेल्थ केअर इंडस्ट्री आहे ना त्या हेल्थ केअर इंडस्ट्रीबद्दल आपण बघूया. या बिग डेटाचा हेल्थ केअर इंडस्ट्रीवरती काय परिणाम होत असतो. वी आर लर्निंग ऑल दिस थिंग्स अकॉर्डिंग टू कंपनी और इंडस्ट्री. कंपनी आणि इंडस्ट्री कशा प्रकारे हा डेटा मॅन्युप्युलेट करते, ते यूज करते, ते आपण बघत आहोत. सो टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आजकाल लोक काय झाल्यात, खूपच हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. लोकांना आरोग्याची खूप काळजी आहे. द स्मार्ट वॉचेस, आपल्याकडे वॉच असते बघा ज्याच्यामध्ये आपला हार्टबीट्स असेल ते काउंट केलं जातं. आपण एकूण किती अंतर चाललेलं आहे ते सुद्धा काउंट केलं जातं. आपण एकूण किती कॅलरीज बर्न केल्या त्यासुद्धा सांगितलं जातं. मीन्स हे जे काही हेल्थ केअर इंडस्ट्री आहेत ना किंवा जे वेगळे ॲप्स आहेत ना ते सुद्धा आपल्यासाठी खूप युजफुल आहेत. सो अदर वेरेबल हेल्थ ॲप
इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. तर फोनद्वारे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात डेटा कलेक्ट केला जातो. सो वी कॅन सी दॅट दे आर ऑफ अवर मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. हे सुद्धा कसे आहेत माहीत आहे का, मिनी बायोमेडिकल डिव्हायसेस आहेत, रिसर्च डिव्हायसेस आहेत. संशोधनाचा तो एक भाग आहे. ते सुद्धा आपल्याला एक रिसर्चर आपला मोबाईल म्हणजे एक फ्रेंडसारखा आपल्याला सर्व गोष्टी सांगत असतो. सो दे डिटेक्ट अवर हार्ट रेट. तर आपण हार्ट रेट किती आहे तो मॉनिटर केला जातो. पेशंट स्लीप पॅटर्न, लोकांचे कसे झोपतात आहे का नाही, जसं तुम्ही ते वॉच घालून झोपलात तर ते तुम्हाला वॉच सांगते डीप स्लीपिंग किती आहे, तुम्ही किती गाढ झोपता, त्यामुळे तुमचं हेल्थ कसं असेल, तुमचा स्वभाव कसा असेल हे सुद्धा मॉनिटर केला जाऊ शकतो. कीप अ रेकॉर्ड ऑफ एक्झरसाईज. एक्झरसाईजबद्दल रेकॉर्ड केलं जातं, तुम्ही किती कॅलरी बर्न केल्या, द डिस्टन्स वॉक्स एक्स्ट्रा, तुम्ही किती अंतर चाललात दिवसामधून, असं ते बघितलं जातं. द ॲनालिसिस ऑफ धिस डेटा कलेक्टेड कॅन बी गिव न्यू इन्साईट अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. ही जी इन्फॉर्मेशन आहे ना ती पूर्ण कलेक्ट केली जाते, ते इन्साईट म्हणजे पूर्ण बघितलं जातं. अँड प्रोव्हाइड पर्सनलाइज अँड इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. प्रत्येकाला पर्सनलाइज सर्व्हिस दिली जाते आहे का नाही. म्हणजे एकूण जर समजा तुमचं वॉकिंग खूप कमी असेल तर सांगितलं जातं आहे ॲटलिस्ट वी हॅव टू ट्रॅव्हल, वी हॅव टू वॉक ॲटलिस्ट 3 किलोमीटर पर डे. आपण 3 किलोमीटर प्रत्येक दिवशी चाललं पाहिजे. परंतु आज जे आपल्याकडे व्हेकल असतील ना ते आपल्यासाठी एक बूमच्या ऐवजी काय म्हणू आपण त्याला, ब्लेसिंगच्या ऐवजी ते कर्स आहे, ते शाप आहे का नाही. आपण चालत नाही, चालणे हा प्रकार आहे तो विसरून जातो. त्यामुळे आपल्याकडे हेल्थ जे कॉन्सिक्वेन्सेस घडतात, बरेच लोक आजारी पडतात. त्याचं मेन रिझन हेच आहे की आपण श्रीमंत बनतोय, फिजिकली मटेरियलिस्टिक बनतोय, पण फिजिकली आपण वीक बनत चाललेलो आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला हे जे ॲप आहेत ना ते सांगत असतात, आपण किती चालतो त्यानुसार आपलं हेल्थ कसं असणार आहे. ओके, सो नाव अ डेज वी हॅव गॅजेट टू मॉनिटर ब्लड शुगर, ब्लड प्रेशर एक्सेट्रा. तर यानुसार ब्लड शुगर किती आहे, ब्लड प्रेशर किती आहे, मग असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात. तर ॲट होम 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट इन हॉस्पिटल टू. तर 24 तास हे काय पेशंटला काय सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. जसं आज प्रत्येकाच्या घरात बघा तुम्हाला माहीत असेल आपले ऑक्सिजन लेवल किती आहे ते आपण घरी बसून चेक करू शकतो. तर आज आपलं टेम्परेचर किती आहे ते आपण घरी बसून चेक करू शकतो. तर ब्लड शुगर किती आहे ते सुद्धा आपण घरी बसून सुद्धा चेक करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी 24/7 अवर मॉनिटरिंग करणाऱ्या काही सर्व्हिसेस असतात. जसं ICU असतं बघा, ज्याच्यामध्ये पूर्ण आपली बॉडीवरती वेगळे सेन्सर लावलेले असतात आणि ते काउंट करतात सर्व गोष्टी. सो with the help of big data, a doctor can now have better diagnosis of any ailment. तर ह्या बिग डेटामुळं काय झालेलं आहे की डॉक्टरला त्याचे लगेच सांगता येतं आहे का नाही. समजा आपला जर डॉक्टर सिटीमध्ये राहत असेल आणि आपण विलेजमध्ये राहत असो आणि आपण सांगितलं अचानक की काय प्रॉब्लेम झाला, तर आपण सुद्धा ती माहिती बिग डेटा बघू शकतो आणि दॅट डेटा वी कॅन यूज. आपल्याला समजा ताप आला असेल तर आपण त्यासंबंधी आपण प्रिकॉशन घेऊ शकतो. सो द इफेक्ट ऑफ एनी ड्रग्स एक्सेट्रा. तर हे जे ड्रग्स जे असतात त्याचासुद्धा परिणाम काय होतो आहे का नाही. आपण जे औषधं घेतो त्याचासुद्धा आपल्यावर साईड इफेक्ट होतो का आहे का नाही. या कोरोना पिरियडमध्ये अनेक लोक काय वेगवेगळ्या प्रकारचं काय बॅड प्रिकॉशन घेतल्यामुळे मुळे सुद्धा लोकांची डेथ झालेली आहे. ओके, सो अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिम्पली सिग्निफिकंटली रिड्यूस. जी अनावश्यक इन्फॉर्मेशन आहे ना ती मात्र काय रिड्यूस केली जाते, ती मात्र डिलीट केली जाते किंवा तो डेटा विचारात घेतला जात नाही. पास्ट रेकॉर्ड ऑफ पेशंट कॅन बी मेंटेन अँड बेटर ॲनालिसिस ऑफ हेल्थ कॅन बी ऑप्टेन. तर बघा मेंटेन आणि ऑप्टेन ह्या गोष्टी आपल्याला करता येतात. कशा काय, पास्ट रेकॉर्ड म्हणजे जर समजा लास्ट इयरमध्ये जर एखाद्याला समजा BPचा त्रास झाला असेल किंवा शुगर वाढला असेल तर तो त्याचे जे काही हेल्थ सिम्पटम्स असतील किंवा हेल्थ पॅटर्न असेल त्यानुसार आपण तो डेटा आपण ऑप्टेन करू शकतो आणि त्यानुसार बेटर त्यांना
ट्रीटमेंट देऊ शकतो. सो बिग डेटा हेल्प इन मॉनिटरिंग द आउटब्रेक ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीजेस. तर हे जे बिग डेटा आहे ना, या बिग डेटाच्या आधारे वेगवेगळ्या आजारावरती आपण कंट्रोल करू शकतो आणि त्यावरती आपण उपाययोजना आपण सांगू शकतो. जे नैसर्गिक साथ असतात, आजार असतात ना, त्यावरती सुद्धा आपण उपाययोजना करू शकतो. Just when you post your message, I am down with flu on WhatsApp or Facebook, it will be monitored and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. तर बघा, जसं तुम्ही एखादी पोस्ट करता, मेसेज करता की मला फ्लू या गोष्टीचा आजार झालेला आहे, तर तुम्ही त्यानुसार तुम्हाला लगेच ती इन्फॉर्मेशन दिली जाते आणि तुम्ही त्यानुसार प्रिकॉशन घेऊ शकता आणि त्यानुसार डॉक्टरची मदत घेऊ शकता किंवा व्हॉट आर द नेसेसरी प्रिकॉशन्स, रेमेडीज त्यासंबंधी तुम्ही माहिती जाणून घेऊ शकता. सो हिअर pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. तर एखाद्या एरियामध्ये फ्लू होत असेल किंवा एखाद्या एरियामध्ये आजाराचं प्रमाण वाढत असेल तर ते फार्मास्युटिकल कंपनीज असतात ना, त्या कंपनीज काय करतात, ह्या सोशल मीडियाजकडून इन्फॉर्मेशन घेतात आणि त्यानुसार आपल्या प्रोडक्टचं ते ॲडव्हर्टाइजमेंट करतात, लोकांना सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतात. ओके, किंवा प्रमोट रिसर्च, मग कशा प्रकारे त्यांचा आजार कमी करता येईल आणि दॅट वे हाऊ टू अर्न मनी ते विचार करतात. सो विथ द हेल्प ऑफ डेटा गॅदर्ड, इंडिव्हिज्युअल्स आर ऑफन गिवन सजेशन अँड सोल्युशन फॉर द प्रॉब्लेम दे आर एन्काउंटरिंग. तर प्रत्येकांना सल्ला दिला जातो की तुम्ही जो प्रॉब्लेम फेस करत आहात, जसं समजा आता कोविड-19मुळे खूप सेकंड जो लॉट होता, सेकंड फेज, या फेजमध्ये अनेक लोकांना कोरोना झाला होता, अनेक लोकांची डेथ पण झाली होती. ओके, तर मग हा जो प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर मग काय हेल्थ प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे, काय उपाययोजना करणं आवश्यक आहे, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो नाव धिस बिग डेटा इज ऑल्सो आपण काय करतोय, सर्व त्याची युजेस बघतोय, त्याचा व्हॉट आर द युसेज ऑफ बिग डेटा, या बिग डेटाचा काय काय आणि कुठे कुठे उपयोग केला जातो यासंबंधी बघतोय. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे, फोर्थ, बँकिंग फायनान्समध्ये आपण बघणार आहोत, बँकिंग अँड फायनान्समध्ये. सो हिअर विथ बिग डेटा ॲनालिसिस द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. तर या बँकिंग फायनान्स, बँक म्हणजे विथ बँकिंगला बँकिंग म्हणतो आपण, अधिकोष म्हणतात, फायनान्स म्हणजे वित्त आणि ट्रेडिंग म्हणजे व्यापार. सो लोकांचे इन्व्हेस्टमेंट पॅटर्न काय, लोक कुठे इन्व्हेस्टमेंट करतात, स्टॉक एक्सचेंजमध्ये करतात, बरोबर आहे, शेअर मार्केटमध्ये करतात, बरोबर आहे, पण कोणत्या कंपन्यांचे शेअर्स घेतले जातात, त्याचा लोकांचा इन्व्हेस्टमेंट पॅटर्न काय आहे तो बघितला जातो. काही वेळेस काही कंपन्या मुद्दा म्हणून मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात आणि तो रायझिंग ट्रेंड दिसतो, नंतर मग मार्केट फॉल होतो, तो फॉलिंग ट्रेंड दिसतो, मग अनेक याचासुद्धा अभ्यास केला जातो आणि सल्ला पण सांगणाऱ्या अनेक कंपन्या आहेत की तुम्ही कोणत्या कंपन्यांचे शेअर्स घेतले पाहिजे. ओके, सो न्यू इन्साईट हॅव इनेबल द बँक अँड फायनान्स कंपनी टू कोप विथ सुटेबल प्लॅन. तर ह्या बँका असतात किंवा फायनान्शियल कंपनीज असतात, ते सुद्धा काय करतात, ह्या सर्व माहितीचा अभ्यास करतात. अकॉर्डिंग टू दॅट दे आर गोइंग टू फॉर्म्युलेट देअर प्लॅन. सो बिग डेटा हॅज एनेबल स्मूथ फंक्शनिंग ऑफ दिस एजन्सी अँड इन्स्टिट्यूशन. ह्या ज्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतात ना, बँकिंग, फायनान्स किंवा ट्रेडिंग रिलेटेड कंपन्या ज्या आहेत ना, ह्या काय करतात, ह्या सर्व माहिती डेटा कलेक्ट करतात आणि त्यांची जी काही कार्य आहे ते कशा प्रकारे स्मूथ फंक्शनिंग झालं पाहिजे, कशा प्रकारे आपलं कार्य सुटसुटीत झालं पाहिजे या संबंधीचा अभ्यास करतात. सो बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज युझिंग बिग डेटा टू प्रिडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम. तर बघा, बँकेमध्ये असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो आहे का नाही, जसं बऱ्याच वेळा सांगितलं जातं की तुम्ही हे गुगल पे, फोनपे वापरू नका, त्याद्वारे फ्रॉड होतात किंवा झालेले पण आहेत व्यवहार, नाही असं नाही, परंतु आपण काहीतरी चुकीचं करतो त्यामुळे हे असे प्रकार घडत असतात. ओके, तर बघा, सायबर क्राईम्स घडत असतात, कार्ड फ्रॉड डिटेक्शन असतात, काही वेळेस आपण कार्ड डिटेक्ट केला जातो, जसे तुम्हाला माहीत असतील बघा, आपण ATMमध्ये जातो, कार्ड टाकतो, त्या ठिकाणी काही कॅमेरे लावलेले राहू शकतात
आणि ते डिटेक्ट करू शकतात. सो आर्चिवल्स ऑफ ऑडिट ट्रेल्स बाय अनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर अँड द डेटा ऑफ प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स बँक कॅन प्रिडिक्ट फ्युचर अटेम्प्ट. तर हे जे सायबर क्राईम करणारे काही गुन्हेगार असतात ना, ते नेहमी काय करत असतात की हे कस्टमरचा जो पॅटर्न आहे, कस्टमर पासवर्ड ठेवण्याची पद्धत असेल किंवा ते हॅक करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा डेटा वारंवार हॅक करण्याचा प्रयत्न करतात. मग हॅक करत असताना मग ते हॅक करू नये म्हणून वेगळ्या प्रकारचे ॲप आलेले आहेत. जसं तुम्हाला आता बघू शकता तुम्ही, स्टेट बँक ऑफ इंडियाचा ॲप आहे का नाही. तर 1 2 3 4 हे सुद्धा एक सेम पॅटर्नमध्ये नसतात. मग 1 एका ठिकाणी असतो तर 2 एका ठिकाणी असतो. असं का? तर अनेक ॲप आलेले आहेत आणि त्याद्वारे ॲपद्वारे तुमचा मोबाईलसुद्धा पूर्ण हँग केला जाऊ शकतो. तुम्ही काय करता मोबाईलमध्ये हे सुद्धा बघितलं जातं. एक सिम्पल एक्झाम्पल आपण सांगू शकता. जसं समजा आपण मोबाईल व्हॉट्सअप आहे का नाही. तर व्हॉट्सअप वेब आपण एकदा आपल्या लॅपटॉपशी कनेक्ट केला आणि एखाद्याला दिलं, हां आता तुम्ही तुमचा मोबाईल घेऊन जाऊ शकता. मग तो काय करतो काय नाही की हे सर्व आपल्याला कळतं. मी सांगायचा उद्देश काय की आज इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेली आहे ना, तर सारख्या ह्या गोष्टी असतात ना, त्या आपण बघितलं पाहिजे की आपण कुठे चुकीच्या मार्गाने तर जात नाही ना, हे का नाही. मग समजा एखाद्याला आपण मोबाईल दिला आणि आपण सगळ्या गोष्टी मोबाईलवरती आपण शेअर करत बसलो, पण ॲक्च्युली तो मोबाईल तुम्ही दिला होता आणि तो आता लॅपटॉपवरती बघतोय, म्हणजे सायमल्टेनियसली लॅपटॉपवरही तुमचा मोबाईल व्हॉट्सअपचा डेटा बघितला जातोय आणि तुम्ही सुद्धा बघताय. तुम्हाला वाटतं की माझा डेटा सिक्युअर्ड आहे, एंड टू एंड एन्क्रिप्टेड आहे. अरे बरोबर आहे, परंतु तुमच्या चुकीमुळे किंवा एखाद्याच्या चुकीमुळे तसं होऊ शकतं. अदरवाईज काही डेटा हा खूपच सिक्युअर्ड असतो. पण हे जे होऊ नये, असा प्रकार होऊ नये. अगदी ऑर्डिनरी मॅनलासुद्धा प्रोटेक्टर त्याचा रेकॉर्ड डेटा हा प्रोटेक्टेड असला पाहिजे. त्यामुळं आता काय, प्रत्येक वेळेस बघा मोबाईल SMS येतो, मग OTP येतो. मग आता हा एक प्रकार झाला आहे, म्हणजे तुम्ही OTP टाकलात तरच मग पुढच्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे मोबाईल नंबरसुद्धा कनेक्ट केलेला आहे. कार्ड जर मिसप्लेस झाला असेल तर तुम्हाला तिथंसुद्धा तुम्ही ATMमध्ये गेला, एखाद्याने कार्ड मिसयूज करणार, मग तुम्हाला तिथे OTP विचारलं जातं. मग OTP नाही टाकलं तर मग OTPसाठी तुम्हाला मोबाईल असणं आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा जे काही सायबर अटॅक करणारे असतात, क्राईम करणारे असतात, ते काय वापरतात, कोणकोणत्या ट्रिक्स वापरतात आणि त्या ट्रिक्स टॅकल करण्यासाठी त्यांच्या जे काही सायबर अटॅकपासून प्रिव्हेंट करण्यासाठी हे वेगवेगळे प्रिकॉशन घेतले जातात. सो बिग डेटा not only helps in predicting cyber crimes, but it also help in handling issue related to missed transaction and failure इन नेट बँकिंग. तर नेट बँकिंगमध्ये काही फेल्युअर होऊ शकतं. काही जण बघा चुकीची इन्फॉर्मेशन टाकतात. जसं आता SBIचं आहे बघा, बऱ्याच वेळा एक मेल येत असतात पण काहीतरी वेगळ्या नावाने SBIशी रिलेटेड काहीतरी सांगतात. मग आपल्याला अरे हां, कदाचित आपल्याला असं वाटू शकतं, अरे माझी हीच बँक आहे, मला त्यांनी मेसेज केलेला आहे, मग मला त्याला रिप्लाय दिलं पाहिजे, मला मेल केला पाहिजे. नाही, नीट बघा, प्रॉपरली बघा. अँड कोणतीही कंपनी असेल तर त्या ठिकाणी OTP असेल किंवा पासवर्ड असेल तरी आपण ते सांगतात बघा की डोंट शेअर विथ एनीवन इवन विथ अस. आमच्यासोबत सुद्धा तुम्ही शेअर करू नका असं सांगितलं जातं. का? तर ते त्या कंपन्यांच्या पॉलिसीज असतात की बरेच लोक काही पण सांगू शकतात, फोन करू शकतात, ओके, आणि विचारू शकतात. इट कॅन इवन प्रिडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स टू दॅट बँक कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन अकॉर्डिंगली. तर आपण प्रिडिक्ट करू शकतो पॉसिबल स्पाइक्स. पॉसिबल काय राहू शकतं. आता जो एनिमी आहे, आपला दुश्मन आहे, तो अटॅक करणारा, तो आता काय करू शकतो, व्हायरस क्रिएट करतात, त्यामुळे तुमचा मोबाईल हँग होतो, त्यामुळे तुमचा मोबाईल डेटा हा मिसप्लेस होऊ शकतो, तो यूज केला जाऊ शकतो. तर त्यामुळे किंवा जे फेल्युअर ऑफ नेट बँकिंग फेल्युअर होतं बघा. आपण 1-2 वेळा जर समजा नेट बँकिंग चुकीचं टाकलं तर त्या दिवशीचे ट्रान्झॅक्शन तुम्ही नंतर करू शकत नाही. का? तर काही वेळेस हे जे लोक आहेत ना, ते अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतात. जसं बरेच जण पासवर्ड ठेवत असताना 1 2 3 4 असा पासवर्ड ठेवतात किंवा ABCD ठेवतात किंवा आपला मोबाईल नंबर ठेवतात. तर हे लक्षात राहण्यासाठी करतात आणि मग मुद्दामून ते टाकून बघतात. मग कधी ते मग अशा वेळेस काही लोकांचा डेटा चोरीला जाऊ शकतो आणि मग त्याचा मिसयूज केला जाऊ शकतो. ओके,
So the Security Exchange Commission SEC is using big data monitor financial market for possible illegal trade and suspicious activity. तर इलिगल ट्रेड आहे, सस्पिशियस ॲक्टिव्हिटी असे वाटतं ना की ह्या कंपन्यांना की ही जी कंपनी आहे ना ती सस्पिशियस आहे. कुठून हा कॉल येतो, कोण कोणाला कॉल करत आहे, मग त्यानुसार ते ट्रॅक करतात आणि नंतर मग त्यांना पकडलं जातं. द SEC इज युझिंग नेटवर्क ॲनालिटिक्स अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड इन द फायनान्शियल मार्केट. तर ही जी ऑर्गनायझेशन आहे ती काय करते की त्यांची नॅचरल लँग्वेज प्रोसेस आहे ते आयडेंटिफाय करतात की हॅकिंग करणारे कोण आहेत, काय केलं जातं. त्याचेसुद्धा सॉफ्टवेअर सारखे सारखे तुम्हाला म्हणतात ना की आमचा ॲप अपडेट करा. म्हणजे काय करा की जे काही पॉसिबल जे फ्रॉड होण्याचा प्रकार आहे तो आम्ही त्याच्यावरती सुद्धा उपाय शोधून काढलेला आहे. आणि हा प्रत्येक ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये ह्या गोष्टी चालत असतात आणि टेक्नॉलॉजी नेहमी अपग्रेड केली जाते. So high frequency trading is in an area where big data find a lot of use today. तर हे बिग डेटा अनेक फील्डमध्ये वापरला जातो. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग असते. ज्या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल जर स्टॉक एक्सचेंज असेल त्या ठिकाणी हाय फ्रिक्वेन्सी दिसून येते तुम्हाला. काय की काय ट्रेडिंग दिसून येते तुम्हाला हाय फ्रिक्वेन्सी. तर thousands of peoples, millions of peoples are engaged in ऑनलाईन ट्रेडिंग. तर अनेक लोक काय करतात ऑनलाईन ट्रेडिंग करत असतात. अनेक लोक एकमेकांशी जे इन्फॉर्मेशन शेअर करत असतात. ओके. सो बिग डेटा अल्गोरिथम, आपण अल्गोरिथम माहीत असेल तुम्हाला बघा आहे का नाही की जेव्हा कंपन्या कुठल्याही प्रकारचे सॉफ्टवेअर बनवत असतात ते अल्गोरिथम ह्या विचारात घेतलं जातं आणि त्यानुसार मग एक पॉसिबल सोल्युशन मिळत नसेल तर दुसरं पॉसिबल सोल्युशन काय असेल, मग त्यासाठी काय ॲक्टिव्हिटी असेल ते सांगितलं जातं. सो टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाव takes place via data algorithm and that increasingly take into account signal from social media network and news website to make buy and sell decision in split second. तर अगदी काही सेकंदामध्ये निर्णय घ्यायचा असतो कंपन्यांना, तर ते निर्णय घेतले जातात. वेगवेगळे सिग्नल असतात, वेगवेगळे सोशल मीडिया असतात, न्यूज वेबसाईट्स असतात. ह्याद्वारे आपण काय करतो, ह्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत बँकिंग अँड फायनान्स इंडस्ट्री दे आर गोइंग टू टेक ॲक्शन्स. तर त्यानुसार ते काय करत असतात त्यांच्या साईटमध्ये जाऊन वेगळ्या प्रकारे चेंजेस करतात किंवा स्टुडंटला अवेअर करतात, कस्टमरला अवेअर करतात किंवा त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करत असतात. ओके. नाऊ वी आर गोइंग टू लर्न व्हॉट आर द युजेस ऑफ बिग डेटा इन स्पोर्ट. आपण स्पोर्ट्समध्ये बघणार आहोत. हा 5th पॉईंट आहे. So when watching cricket match, we are shown so many permutation and combination of statistical analysis. बघा जेव्हा आपण क्रिकेट मॅच बघतो आणि क्रिकेट मॅच बघत असताना आपल्याला असं वाटतं की जो कॉमेंटेटर असतो बरीच इन्फॉर्मेशन आपल्याला तो सांगत असतो. ते परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन करत असतो, त्या ग्राउंडची हिस्ट्री सांगत असतो, त्या ठिकाणचं ॲटमॉस्फिअर सांगतो. सर्व गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, ॲनालिटिकली स्टडी केल्या जातात आणि त्याकडे डेटा असतो, ह्यूज डेटा असतो आणि त्यानुसार तो एक्सप्लेन करत असतो. So genetic data has been created over a period of time from the recording of matches, training session and workouts. तर खूप ह्यूज डेटा त्यांच्याकडे असतो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. अनेक वर्षापूर्वीपासून त्या ठिकाणी झालेल्या मॅचेस किती आहेत, ट्रेनिंग सेशन्स किती झालेत, वर्कआउट्स किती झालेले आहेत आणि त्यानुसार तो काय ते त्या ठिकाणची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते किंवा ती इन्फॉर्मेशन जे काही वेगवेगळ्या प्लेयर्सला दिली जाते. ग्राउंड कसं आहे, मग पहिल्यांदा बॅटिंग घेणं गरजेचं आहे का बॉलिंग घेणं गरजेचं आहे, म्हणजे काय आहे त्या ठिकाणचं, त्या ठिकाणी हा सर्व डेटा ॲनालाइज केला जातो. सो द डेटा इनेबल द स्पोर्ट्स पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. तर त्या प्लेयरला किंवा वर्ल्ड वाईड कोणतं ग्राउंड कशा प्रकारचं आहे का नाही. जसं वानखेड स्टेडियम असेल मुंबईमध्ये, त्या ठिकाणी जास्त रन निघत नाहीत किंवा प्रत्येक ग्राउंडचं काही वैशिष्ट्य राहू शकतं, प्रत्येक प्लेयरचं वैशिष्ट्य राहू शकतो, तो किती स्पीडनं खेळतो काय आहे का नाही. प्रत्येक गोष्टीचा ॲनालिटिकल परफॉर्मन्स स्टडी केलं जातं आणि त्यानुसार विच टाईप ऑफ ॲक्टिव्हिटी वी हॅव टू
टेक प्लेस. तर आपल्यालासुद्धा कशा प्रकारे त्या डेटाचा यूज करता येईल आपण ते बघितलं पाहिजे आणि ते अनेक प्लेयर करत असतात. इट हॅज ट्रिमेंडस हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्लेयरला किंवा जे टीम परफॉर्मन्स आहे त्यांचासुद्धा तो परफॉर्मन्स सुधारला जातो. अगदी बघा मायन्यूटली आपण ऑब्झर्व करू शकतो. एखादा बॅट्समॅन आहे तो कशाप्रकारे बॅटिंग करतो, तो कोणत्या ठिकाणी त्याचा बॉल जास्तीत जास्त जातो, मग आपला प्लेयर कुठे थांबवला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी द सेन्सर एम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विप्ड विथ द हेल्प ऑफ अंडरस्टँड अवर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर. सेन्सर लावलेले असतात, अगदी छोटे छोटे सेन्सर असतात ज्या सेन्सरद्वारे आपण प्रत्येक गोष्ट आपण लर्न करत असतो आहे का नाही. समजा एखाद्याने बॉल खरोखर पकडला का, ग्राउंडला टच झालं का नाही, मग ते सेन्सर असतात, कॅमेरेज असतात, ते काय करतात ते वॉच करतात आणि वॉच करून काय करत असतात की बघत असतात आणि बघून त्या ठिकाणी सगळी माहिती सांगितली जाते बघा. सो द सेन्सर हेल्प अस टू अंडरस्टँड फील्ड कंडिशन. ती फील्ड कंडिशन किती आहे काय आहे ते सांगत असतात. द वेदर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे. व्हिडिओ ॲनालिटिक हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्यूटली. तर प्रत्येक गोष्ट ही आपण कॅमेराद्वारे बघू शकतो बघा, रिकॅप आपण घेऊ शकतो. अनेक जण बघा आहे का नाही, एखाद्याला डाऊट आला की आऊट नाही आहे तर मग आपण फोर्थ अंपायर थर्ड अंपायर यांना विचारतो आणि कॅमेराद्वारे ते पूर्ण सेन्सेसद्वारे एक ना एक बारीक ना बारीक गोष्ट रनआउट आहे का नाही ते बघितलं जातं कॅमेराद्वारे. म्हणजे आपण आपल्या डोळ्यावरती सुद्धा विश्वास नाही पण ते आपल्या कॅमेरावरती विश्वास आहे का, तो मायन्यूटली ऑब्झर्व करतो प्रत्येक गोष्ट आणि रेकॉर्ड करीत असतो. ओके, सो ऑल दीज थिंग्स नाव हिअर नाव this point number 6, this part we will study in next video. Thanking you.